स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. काय आहे, विरोधकांना आता सध्या मुद्दाच नाही आणि कोणत्याही गोष्टीत कोणत्याही क्षेत्रात जर कोणत्याही बारक्या छोट्या मोठ्या वस्ती जरी तुम्ही गेला ते म्हणतात की कारखाना उभा केला, शेतकऱ्यांचा ऊस जात नव्हता म्हणून आम्ही कारखाना उभा केला. असं काय नाही. कारखाना हा का नाही त्यांच्यासाठी उभा केलेला आहे का? गावातील किती सभासद आहेत, गावातील किती डायरेक्टर आहेत किंवा परिसरातील किती डायरेक्टर आहेत, डायरेक्टरसुद्धा यांचे घरचे आहेत. त्यांनी सांगू देत डायरेक्टर किती आहेत गावातील किंवा परिसरातील. 85% शेअर्स यांचे आहेत, 15% शेअर्स गावातील आहेत, पण ते 15% ब वर्गातील शेअर्स आहेत, म्हणजे त्यांना व्हॅल्यू नाही. मग जर काम नसतं तर आम्हाला जनतेनं कौल उलटा द्यायला पाहिजे होता. 700चं आम्ही का नाही 100-200पर्यंत यायला पाहिजे होतो. 700चं 1600पर्यंत गेले म्हणजे जनतेला कळतंय ना काम कोण करतं या. एवढी जनता अडाणी नाही. रोहित दादासारखा नेता असू द्या, सुहासभाईसारखे नेते असू द्या, याने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. स्वर्गीय RR आबा, स्वर्गीय अनिल भाऊ आणि स्वर्गीय दिनकर दादा यांच्या माध्यमातून जवळजवळ आमच्या गावात पहिली म्हणजे मागच भरपूर कामं झालेली आहेत. आबांनी पाणी दिलं तर आबासनी सुद्धा इथं नारळ फोडायला सुद्धा येऊन दिलं नाही या बाजारात. आमच्यावर खोट्या केसेस गाठल्या, त्या केसेसमध्ये मी स्वतः होतो. ही असली कर्तृत्ववान माणसं. करायचं तर काय नाही, पण दुसऱ्याला कसं बरोबर अडकवायचं ह्यांचे दोघींची धोरणं असं नाही चालत. 5 तारखेला गुलाल हा आमचाच आहे. गुलाल तुम्हाला आज बी सांगतो आणि उद्या बी सांगतो, गुलाल हा आमचाच आहे. पहिले म्हणत होते मी काय उभा राहणार नाही, मी काय उभा राहणार नाही, पण आम्ही बी काय हे नाही. ते काय हातच्या काकणाला आरसा नको, हे एक त्यातलं उदाहरण आहे. उगं मोठं बोलून आणि मोठं सांगून ह्यातनं काही घडत नाही, ह्यातनं काही निष्पन्न होत नाही. असं काय कोणी समजायचं काम नाही. नको त्या गोष्टीचा भाव करून ह्या गोष्टी घडत नाहीत. निवडणुका आल्या म्हणजे नुसतं ते बोलून किंवा म्हणून गोष्टी होत नाहीत. त्यासाठी रान जर का नाही पेरायचं असेल तर त्याला पूर्व मशागत महत्त्वाची असते आणि हे पूर्व मशागत मी आजपर्यंत केलेलं आहे. त्यामुळं माझं पीक हे चांगलंच येणार. नमस्कार, मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी. आज आपण आलेलो आहोत मांजर्डे जिल्हा परिषद गटात. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी मोहन नाना मोहिते पाटील यांनी उमेदवारी केलेली आहे. आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. आज तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी केली, काय सांगाल? प्रथमतः आज जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं आज विमान अपघातात जे दुर्दैवी निधन झालेलं आहे त्याबद्दल प्रथमतः सर्व आमचे मांजर्डे जिल्हा परिषद गट, मांजर्डे गाव व सर्व आमचे कुटुंब तसेच सर्व आमचा मित्रपरिवार यांच्या वतीनं मी आज दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आज तुम्ही या ठिकाणी काय भूमिका घेऊन या मैदानात उतरला आहात? भूमिका म्हणजे एक आपण गावासाठी, आपल्या भागासाठी, आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय तर करायचं. नाहीतर असं काय नाही की दुसऱ्यांच्या गत की निवडणुका झाल्या, पार्ट्या हरली किंवा आपण पडलो की सांगायचं आज आता राजकारण मी सोडून दिलं आहे. तसं न करता मी कायमच आज बी असू द्या, उद्या बी असू द्या आणि कधीही असू द्या आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी तळमळतेनं समाजासाठी काय तर करायचं हे उद्दिष्ट घेऊनच मी ह्या निवडणुकीत उभा राहिलेलो आहे. आणि मला जनता ही भरघोस सहकार्य करणारच हा बी तितकाच माझा आत्मविश्वास आहे. आणि येणाऱ्या भविष्यात मी निवडून आल्यानंतर सर्व समाजाची जेवढी जमल तेवढी सर्व रूपाने ज्या स्तरात जाऊन सेवा करता येईल, बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं प्रश्न सोडवता येतील त्या पद्धतीनं नक्की मी प्रश्न सोडवीन. एवढंच माझं मेन व्हिजन माझं हेच आहे. गेल्या 5 वर्षापासून तुमच्याकडे गावातील सत्ता आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही काय काय विकास कामे केली? गेल्या 5 वर्षात आता आमच्याकडे सत्ता आलेली आहे. तर पहिलं जर सांगायचं म्हटलं तर मी एक 1.5 वर्षातच पहिल्या जवळजवळ एक 8-8.5 कोटीचा निधी नुसता मांजर्डे गावासाठी आणला होता.
तर त्यात भरपूर कामं आहेत. आम्ही मोठं उद्घाटन बी त्यावेळेला घेतलं होतं. आमचे जयंत पाटील साहेब आलते, रोहितदादा आलते त्यावेळेला, अनिल भाऊसुद्धा होते. तर मोठा उद्घाटन सोहळा घेतला होता. दीड वर्षातली एवढी कामं होती. त्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम झाले लाडक्या बहिणीमुळं, बरेचसेच कामं पेंडिंग पडत गेली. पण तरीसुद्धा आम्ही निधी आणण्यात कोणत्याही गोष्टीत कमी पडलो नाही. उदाहरणच जर घ्यायचं म्हटलं तर व्यापारी संकुल आमच्या मांजरड्याचं, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, तिथं इतकी जागा बेकार होती, तिथं माणूस साधं उभासुद्धा राहत नव्हता आसपासच्या परिसरात. तर तिथं गर्वानं आज सगळी माणसं तिथं त्या चौकात उभा राहतात. असं एकदम जबरदस्त व्यापारी संकुल आम्ही सर्वांच्या गावकऱ्यांच्या, सर्व व्यापाऱ्यांच्या, सर्वांच्या हितासाठी ते व्यापारी संकुल प्रथमतः उभा केलं. आणि त्या व्यापारी संकुलच्या जे आहे त्याचीसुद्धा सिस्टीम अशी आम्ही ठेवलेली होती की जो काय त्याचं हे असेल क्रायटेरिया, म्हणजे ॲडव्हान्स पद्धत, डिपॉझिट पद्धत, तर डिपॉझिट वगैरे न घेता बोली बोलून आधी आम्ही गाडी ते विक्रीस काढली. आणि त्यातून ती का नाही पूर्ण इमारत बांधकाम केलं. इमारत बांधकाम करून उरलेल्या पैशात आमची ग्रामपंचायत कलर काम असू द्या, पलीकडच्या गाड्यांचं फिनिशिंग नव्हतं, गिलावा नव्हता, ते कामं केली. आमचा रंगमंच जो आहे, जो राणाप्रताप क्रीडा मंडळापाशी जे पत्र्याचं शेड होतं त्याचं काम केलं. पूर्णतः आपल्या ग्रामपंचायतीला कलर मारला. तसेच आमच्या स्मशानभूमीचं काम केलं. स्मशानभूमीत बी बऱ्याचशाच अडचणी होत्या. स्मशानभूमीतलं बी सगळं पूर्णतः काम केलं. आमच्या मांजरड्याची नुसती स्मशानभूमीचा जर विचार करायचा म्हटलं तर माणसांच्या मृत्यूनंतर सरपंचसुद्धा आम्ही तिथं स्मशानभूमीत उपलब्ध करून देतो. तसेच त्या स्मशानभूमीत त्या सरपणासाठी सुद्धा शेड आहे, दहाव्याचं शेड आहे. गरम पाण्यासाठी आम्ही तिथं म्हणजे मध्ये पाऊस आल्यामुळं प्रॉब्लेम झाला, ते जरा पायपा वगैरे तुटलेत, ते आता करायचं आहे रिपेरी. पण तिथं गरम पाण्याची सुद्धा सोय आम्ही केलेली आहे. तसेच ते ह्याच्यासाठी म्हणजे माणसांच्या देह हे करण्यासाठी तिथंसुद्धा सगळी व्यवस्था, म्हणजे ज्या ज्या गोष्टी जमतील त्या गोष्टी आम्ही प्रयत्न करून जेवढं जमल तेवढं गावासाठी भरपूर वेळ द्यायचा, भरपूर काम करायचं. आणि तसेच असं अजून मोठी भरपूर कामं आहेत. असं काय कोणतं काम कमी नाही. तर येणाऱ्या ह्याचा 4-4.5 वर्षात आम्ही गावासाठी भरपूर काय केलेलं आहे. आज जर बघितलं तुम्ही गावात विकास कामाचा डोंगर उभा केला, जिल्हा परिषद गटासाठी काय तुम्हाला अपेक्षित वाटते, तिथं काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात? जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तर प्रथमतः माझं एक उद्दिष्ट आहे की प्रथमतः सर्व शाळा सुधारायच्या. साध्या अंगणवाडीपासून ते कॉलेजपर्यंत सर्व शाळांचं वैशिष्ट्य असं आहे. तर आमच्या मांजरड्याच्या शाळेत जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अंगणवाडीपासून कॉलेजपर्यंत आम्ही सर्व स्तरावर लक्ष देतो. सर्व स्तरावर कुठं काय कमी आहे, कुठं काय अडचण आहे, शिक्षकांच्या बदली असू द्या, चांगले शिक्षक घ्यायचं असू द्या, किंवा तिथं वारंवार जाऊन आमच्या सरपंच मॅडमसुद्धा त्या तितक्याच प्रभावी आहेत. मंडले मॅडम म्हणून आहेत, त्यासुद्धा तितक्याच प्रभावी आहेत. तर प्रत्येक ह्याला आम्ही कमिटी म्हणजे शालेय कमिटीसुद्धा प्रबळ केलेले आहेत. तर मराठी शाळा असू द्या, मराठी शाळेतसुद्धा शालेय कमिटी चांगली आहे. आमच्या मांजरड्याची मराठी शाळा या आसपासच्या परिसरात सगळ्यात बेस्ट मराठी शाळा आहे. तसेच आमचे जर हायस्कूल घ्यायचं म्हटलं, वसंतराव दादा पाटील हायस्कूलचा जर विचार करायचा म्हटला तर मागं पाक बऱ्यापैकी मोडकळीत यंत्रणा आली, ते पोरं बाहेर शाळेला जात होते. पण आता बऱ्यापैकी त्या शाळेची अशी आम्ही अवस्था केलेली आहे, 1 नंबर शाळा, 1 नंबरच्या पदावर शाळा आणून टाकलेली आहे. कारण आता जर मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या शाळेला, हायस्कूल शाळेला तालुका स्तरावर नंबर मिळालेला आहे. तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? चांगले शिक्षक, तिथं वारंवार भेटी, वारंवार कोणत्या अडचणी आहेत, काय आहेत ह्या पाहणं, वारंवार तिथं लक्ष देणं, खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत शिक्षकांचं काय चाललं आहे, मुलांचं काय चाललं आहे, त्यांच्या मुलांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेणे, ह्या सर्व गोष्टी आम्ही करतो. आज आमच्या हायस्कूल शाळेत बऱ्याचशाच योजना आहेत, तशाच मराठी शाळेत बी बऱ्याचशाच योजना आहेत. आमच्या हायस्कूल शाळेत आता ॲटोमॅटिक घंटा आहे. घंटा कुठल्या शिपायाला वगैरे कुणाला वाजवायला लागत नाही. तर ॲटोमॅटिकली त्या टायमाला त्या सर्व प्रोसेस झाल्याच पाहिजेत.
ॲटोमॅटिकली सर्व सिस्टीम आहेत. ॲटोमॅटिकली आपलं प्रार्थना असू द्या, काही असू द्या, सर्व ॲटोमायझेशन असल्यागत आहे. तसंच प्लॅस्टिक बंदी आहे आमच्यात. चॉकलेटचा तुम्हाला कागदसुद्धा आमच्या शाळेत गावणार नाही. कारण बरेचसेच आसपासचे शिक्षक पेढीची शाळा असू द्या आणि शाळा असतात, ते जर मला कधी भेटायला आले, कारण मी सर्वांना सहकार्य करतो, ते जरी भेटायला आले तर मी आवर्जून त्यांना सांगतो आमचीसुद्धा शाळा पहा आणि त्या पद्धतीनं आपल्या आसपासच्या परिसरातील शाळा तशाच पद्धतीच्या झाल्या पाहिजेत. तर आमच्या शाळेचं बरीचशीच वैशिष्ट्य घेण्यासारखे आहेत. शाळेत शिक्षकांना मोबाईल बंदी आहे. शिकवताना शिक्षकांना खुर्चीसुद्धा नसते. असे बरेचसेच प्रोजेक्ट राबवलेले आहेत. तसेच मराठी शाळेत प्रोजेक्ट राबवलेले आहेत. कारण शिक्षण हा पहिला दर्जा असा आहे की शिक्षण क्षेत्रात जर आपण सुधारणा केली तर भविष्यात आपल्या गावातील मुले, आपल्या परिसरातील मुले, आपल्या भागातील मुलं कुठं तर स्पर्धा परीक्षेत कॉम्पिटिशनमध्ये जगली पाहिजेत, टिकली पाहिजेत. ह्यासाठी शिक्षण हा आमचा पहिलं विजन आहे. खरं तर बघितलं तर तुमची विकास कामासाठी या ठिकाणी तळमळ दिसून येते, परंतु विरोधी जे उमेदवार आहेत ते तुमच्यावर टीका करतायत. काय आहे, विरोधकांना आता सध्या मुद्दाच नाही आणि विकासच नाही. काय 1-2 कामं केली की त्या एवढ्या 1-2 कामावर, ती बी मागं कामं केलेली आहेत, 1-2 कामावर हे मी काम केलं, हे मी काम केलं सांगणे. आमच्या जर दृष्टीने म्हटलं तर ते काम एवढं आहे त्यांनी केलेलं. आम्ही एवढा विकास केलेला आहे, एवढा विकास केला की कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही क्षेत्रात, जर कोणत्याही बारक्या छोट्या मोठ्या वस्ती जरी तुम्ही गेला असा, ड्रेनेज असू द्या, तिथली काय समस्या असू द्या, कॉन्क्रिटीकरण असू द्या, अंडरग्राऊंड गटारे असू देत, सर्व गोष्टी आमचं प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक साधा बल बसवण्यापासून ज्या आता वस्तीवर कुठं ज्या परिसरात आता ते म्हणतात की कारखाना उभा केला, शेतकऱ्यांचा ऊस जात नव्हता म्हणून कारखाना उभा केला. असं काय नाही. कारखाना हा का नाही त्यांच्यासाठी उभा केलेला आहे का? गावातील किती सभासद आहेत, गावातील किती डायरेक्टर आहेत किंवा परिसरातील किती डायरेक्टर आहेत, डायरेक्टरसुद्धा यांचे घरचे आहेत. त्यांनी सांगू देत डायरेक्टर किती आहेत गावातील किंवा परिसरातील, हे मला बोलायचं काय गरज नाही. पण आता तो मुद्दा आलाच आहे म्हणून मी सांगतो आहे. असं काय नाही. 85% शेअर्स ह्यांचे आहेत, 15% शेअर्स गावातील आहेत, पण ते 15% ब वर्गातील शेअर्स आहेत, म्हणजे त्यांना व्हॅल्यू नाही. ही स्वतःची प्रॉपर्टी आहे. स्वतःची प्रॉपर्टी मी काहीतरी माझ्या स्वतःसाठी केलं आणि हे मी गावासाठी केलं असं नाही चालत. आता माझं बिझनेस आहेत, माझं धंदा आहेत म्हणून मी ते गावासाठी केलं म्हणण्याचा अर्थ नाही ना. तुम्ही गावासाठी किती वेळ देताय, गावासाठी तुमची काय तळमळ आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोटासाठी, स्वतःसाठी जर कोणतीही गोष्ट करत असाल आणि ते मी जर गावासाठी केलं आहे म्हटलं चालणार नाही ना. असं गावासाठी काय केलं आहे हा विषय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यासाठी काय केलं आहे हा विषय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याचा ऊस काय आज बी राहत नाही, कारण गावात मशीन आणणे, प्रत्येकाचा ऊस तोडणे. आता आमचा स्वतःचाच ऊस तोडायला मशीन आलं होतं. त्याला मी सांगितलं बाबा असं नाही, तू सांगली कारखान्याला मशीन लाव, इथल्या इथं आमच्या गावाचा सगळा ऊस जाईल. मग आसपासच्या भागातील सर्व मशीनवाले असतात, त्यांचा नंबर माझ्याकडे असतात. प्रत्येकजण का नाही मला विचारतो. मी म्हणतो या ऊस तोडायला चालू करा, सर्व गोष्टी तुम्हाला सर्व सहकार्य असेल. सर्वांना मी सहकार्य करतो, कारण गावातील शेतकऱ्याचं आपल्या चटक्यात आणि नाही वेळेत ऊस जाणं, त्याला योग्य रेट मिळणं, ह्या सर्व गोष्टीचा मी विचार करणारा माणूस आहे. आता रोहित दादा असतील किंवा दिनकर दादा असतील त्यांच्यावर देखील त्यांनी कालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. नाही, कसं आहे, आरोप करायला त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाहीच. आता रोहित दादासारखा नेता असू द्या किंवा आता आपले सुहासभाईसारखे नेते असू द्या, याने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. कारण स्वर्गीय आराराबा, स्वर्गीय अनिल भाऊ आणि स्वर्गीय दिनकर दादा यांच्या माध्यमातून जवळजवळ आमच्या गावात म्हणजे मागच भरपूर कामं झालेली आहेत. आमचे बंधुराज दादा यांनी भरपूर प्रयत्न करून भरपूर निधी पाहिजे तो निधी खेचून आणलेला आहे. आणि जे त्यांनी कामं केलेले आहेत, आता शाळेचाच त्यांनी मुद्दा एक ही केला, ते आता आमच्या वहिनी तुम्हाला मुलाखतीत नंतर सांगतील की शाळेला काय केलं, कसं केलं. परत शाळेचा त्या जागेचा विषय झाला, नंतर शाळा बांधकामाचा विषय असेल, त्याला सर्वांनी सहकार्य केले. त्यासाठी आम्ही अहोरात्र दादा असू देत, वहिनी असू देत, ह्यांचं परिश्रम आहेत.
मी त्या गोष्टीला माझं क्रेडिट घेत नाही. ज्याचं क्रेडिट आहे, ज्यानं काम केलं आहे, त्याचं काम त्या व्यक्तीनं काम केलं आहे हे म्हणणारा व्यक्ती मी आहे. असं नसतं या करायचं कोणी बिन म्हणायचं मी केलं आहे असं नाही ना चालत. त्यामुळं बऱ्यापैकी दादांचं, रोहित दादांचं आणि की नाही सुहास भैयांचं आम्हाला सहकार्य आहे. आता ही मोठी मोठी पुलं, आता हे जे पूल आहे, आता आपण मांजर्डे ओढ्यावरील पूल आहे, तसेच 2 छोटी छोटी पुलं दिली. ही 2 पुलं, ही एक मोठं पूल हे अनिल भाऊने दिलेलं आहे. ही 2 पुलं बसत नसताना छोटी पुलं तर महाराष्ट्रातील पहिली केस आहे. ती पुलं अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं अनिल भाऊने बसवून दिलेली. भरपूर केलेलं. आत्तासुद्धा आता पेड मांजर्डे रोडवर 2 पुलं आत्ता 2 पुलासाठी मंजूर केले. आम्ही त्या पुलासाठी भरपूर वेळा सुहासभायांना आम्ही जाऊन भेटलेलो आहे. भरपूर वेळा आम्ही त्यांना कागदं पोचवलेले आहेत. पेडचे माझे मित्रमंडळी सर्व प्रत्येक वेळेला सांगायचे, नाना एवढं पुलाचे कामं झाले पाहिजे. प्रत्येक वेळेला वारंवार 8 दिवस गेलं की सारखा आमचा संपर्क असायचा. सारखा आम्ही का नाही फोनवरनं चर्चा असू द्या किंवा प्रत्यक्षात गेल्यानंतर हे एवढं भैया करायला लागतं. ह्या पद्धतीनं आम्ही भरपूर कामं केले आहेत. असं कामाचं कोणतंही त्यात हे नसतं या. आपण आम्ही असं काय एवढा हे करत नाही, कारण काम बोलतं आहे. आणि ज्याच्याकडे काम नसतं ते सांगतात, त्यांना सवय असते की काय तर कुरापती काढायची. असं आम्हाला कोणाची कुरापत काढायची नाही. आम्ही काम केलेलं आहे, आम्ही कामातील नेता आहे. आम्ही काय असं 5 तारखेला काय कसं वाटतं गुलाल? 5 तारखेला गुलाल हा आमचाच आहे. गुलाल तुम्हाला आज बी सांगतो आणि उद्या बी सांगतो, गुलाल हा आमचाच आहे. कारण त्यांना काय जोरबुद्धी सुचली असेल, उभा राहिले असतील, ह्या विचाराचा माणूस मी आहे. कारण प्रथमच पहिले म्हणत होते मी काय उभा राहणार नाही, मी काय उभा राहणार नाही. पण काय झालं कुणास ठाऊक, देवाला माहीत, उभा राहिले. पण आम्ही बी काय हे नाही, कारण बऱ्यापैकी जिथं तिथं आता तेच उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर त्यांची मुलाखत मी छोटीशी थोडीशी बघितली होती, मी पूर्णतः बघितली नाही. ते म्हटले होते की आमच्या बंधुराजांच्या दादांच्या सहानुभूतीमुळं ह्यांना लीड मिळालं, पण ह्यांचं परत नंतर काम नाही. काम जर नसतं, तुम्हाला सांगायचं म्हणजे जर काम नसतं, त्यावेळेला स्टार्टला मी पहिली निवडणूक लढलो, 15-0 केलं. त्यात आम्ही एक 700+700च्या वर मतानं लीड नव्हतो मांजर्डे गावातनं. नंतर दुसरी निवडणूक आली खासदारकीची, तिथं 1000च्या वर गेलो. तिसरी निवडणूक आली आमदारकीची, तिथं जवळजवळ 1500-1600च्या वर गेलो. मग जर काम नसतं तर आम्हाला जनतेनं कौल उलटा द्यायला पाहिजे होता. 700चा आम्ही का नाही 100-200पर्यंत यायला पाहिजे होतो. 700चं 1600पर्यंत गेले म्हणजे जनतेला कळतंय ना काम कोण करतं या. एवढी जनता अडाणी नाही. प्रत्येकाच्या बांधावर मी सकाळी 9 वाजता बरोबर उठलो. काय काय वेळा जर का नाही हे असेल, म्हणजे 9 वाजता मी गावात येतो. काय वेळेला जर का नाही माणसांच्या कामांचा जर लोड असेल तर मी सकाळी 6ला सुद्धा मग शेतकऱ्याच्या दारात जातो. कोणाचं म्हणजे पेरणी असू द्या, तिथं आता कोणी कुणाला अडवलेलं असेल, कुणाचा रस्ता अडवलेला असेल, कुणाचं बांधाची तक्रार असेल, कुणाचं घरगुती भांडण असेल. म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारणात जास्त तुम्ही असताय. हां, हेच माझं वैशिष्ट्य आहे. कारण मी तुम्हाला तेच सांगतो, मी सकाळी 6ला उठलो तर 9 वाजेपर्यंत माझं सगळं आवरतो. आणि 9 वाजल्यापासून 1 ते 2 वाजेपर्यंत पूर्ण गाव आणि आसपासच्या भागातील माणसांचं कुणाची तक्रार असतील, कुणाचं काय असेल हे बघायचं. नंतर 1:30-2 वाजल्यानंतर जेवण करून परत तासगावातली कुणाची बी कामं असू देत, पोलीस स्टेशन असू द्या, तहसीलदार कार्यालयाचं काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, साधा कोणाचा दस्त करायचा असू द्या, साधा कोणाचं नोंद घालायचं असू द्या, एवढ्या खालच्या थरापर्यंत मी प्रत्येकाचे काम पाहतो. असं काय मला वाटत नाही ही काम मी कसं करावं आणि हे मी फोन कसा करावा असं मला कधी वाटत नाही. कारण आपण समाजासाठी आहे. आपल्याला समाज ज्यावेळेला कोणती जनता आपल्याला मत देते, हे कशासाठी देत असते, प्रत्येक मताचा त्यांचा अधिकार आहे. आणि त्या मताचा अधिकार म्हणून आणि त्यांनी दिलेल्या मताचं आपण काहीतरी देणं लागतो आहे, म्हणजे त्यांचं आपण काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी अवेलेबल ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहणे, त्या व्यक्तीसाठी सहकार्य करणे ही माझी एकमेव भावना असते. तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी केलं असं म्हणताय, नेमकं काय केलं? शेतकऱ्यासाठी केलं म्हणजे असं झालं आहे की स्वर्गीय R.R. आबांनी जे पाण्याची योजना आहे त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यासाठी गावात आम्ही बऱ्याचशाच
पाक सांगलीपर्यंत मांजर्डे बंद असू द्या, आसपासचा परिसर बंद असू द्या, तासगाव बंद असू द्या, ह्या सर्व गोष्टी आमच्या स्वर्गीय बंधुराजांनी दादानी केल्या. त्यातून आबांनी शब्द दिला आणि आबांनी अर्पळ योजना ही सत्यात उतरवली. त्यावेळेला ज्यावेळेला पायपा येऊन पडल्या त्यावेळेलासुद्धा विरोधकांनी काय सांगितलं असेल तर हे पाणी पिण्याचं आहे. आता तेच प्रथमतः दार मोडायला सगळ्यात आधी जातात. ही स्वर्गीय आर आबांची आम्हाला देण आहे. जे आज आमचा भाग सुजलाम सुफलाम दिसतोय ते आमच्या आबांचं आमच्यावर असणारं प्रेम आहे. तसेच स्वर्गीय अनिल भाऊनी जाता जाता म्हणू नका तर टेंबू योजनेचा 6वा टप्पा मंजूर केला. त्यामुळं वरचा आमचा वाडीचा वरचा सर्व भाग पेड असू द्या, मोराळ असू द्या, मांजर्ड असू द्या, गवरगाव असू द्या, ह्या सर्व भागाला आता आम्हाला फुल आणि मुबलक स्वरूपात, कारण बऱ्यापैकी काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे, फुल आणि मुबलक स्वरूपात पाणी मिळणार आहे. हे अजून आम्ही भविष्यात नक्की प्रगतीपथावर येऊ. पण हे ज्या वेळेला आबांनी पाणी दिलं तर आबासनीसुद्धा इथं नारळ फोडायलासुद्धा येऊन दिलं नाही. या बहादरांनी आमच्यावर खोट्या केसेस गाठल्या. त्या केसेसमध्ये मी स्वतः होतो. ही असली कर्तृत्ववान माणसं. करायचं तर काय नाही, पण दुसऱ्याला कसं बरोबर अडकवायचं ह्यांची धोरणं असं नाही चालत. तर शेतकऱ्यांच्यासाठी असू द्या, कशासाठी असू द्या, मी आज आमच्या मांजर्डे गावातले जवळजवळ 50-50, 60-60 वर्षापूर्वीचे जे रस्त्याचे वाद होते, उदाहरणार्थ आमचे देशकत मळा असू द्या, मांजर्ड्याचा भटकी वस्ती असू द्या, आमची ती गौरगाव हद्दीत येते, तरी पण असू द्या, असे लय भरपूर दिवसाचे प्रश्न एका ठिकाणी मी 20-20 बैठका आणि 20-20 मिटिंग घेतले. त्या 20 मिटिंग घ्यायचं म्हणजे काय सोपं काम नव्हे. त्या सर्व माणसांना आधी फोन करणे, त्या सर्व माणसांना आधी सांगणे, ह्या सगळं करून त्यांना रिक्वेस्ट करून ते रस्ते तयार केले आहेत. आणि अजूनसुद्धा तदनंतर जे आता जवळजवळ आमच्या इथं 17-18 रस्ते झालेलेच आहेत, पण अजूनसुद्धा कमीत कमी 10-12 रस्त्यांच्या आमच्याकडे आता मंजुरी आहेत. गावातला रस्ता असू द्या, कोणताही शेतकऱ्याचा प्रश्न असू द्या, बऱ्याच दिवसाचे माणसांचे वाटपाचे गुत्ते असू देत, मोजणीचा प्रॉब्लेम असू देत, हे सर्व वाटप असू द्या, मोजणी असू द्या, शेतकऱ्यासाठी जे जमल ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्याच्या घरात जाऊन, शेतकऱ्याच्या रानात जाऊन जेवढं जमल तेवढं मी सगळ्यांना सहकार्य केलं. एवढंच मी सांगतो या प्रसंगी. आता सध्या जर बघितलं तर बेरोजगारीचा प्रश्न आहे. अनेक तरुण यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते काय साधा सोपा सरळ विषय आहे. कारण मी कडपासून म्हणजे स्टार्टपासून म्हणा की थोडक्यात मी एक सामान्य कुटुंबातून जन्मलेला माणूस आहे. पहिल्यांदा मी कारखान्यात सर्व्हिस करत होतो. तदनंतर मी उद्योगात जसा पडलो, आमचे बंधुराज जसे उद्योगात पडले तेव्हापासून नंतर बऱ्यापैकी उद्योग बिझनेस हे आमचं म्हणजे एक उद्दिष्टच ठरलं. मी असू द्या, आमचे सर्व मित्रमंडळी असू द्या, मी आहे, आमचे विनायक तात्या आहेत कापूर अग्रणी, आमचे संजय काका आहेत, तर आणि अशी बरीचशीच मंडळी आहे. यांच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून जवळजवळ एक नाही म्हटलं तर एक टोटली जर आकडा धरायचा म्हटलं तर 1000भर माणसांना मी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच मी माझ्या जवळ असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना बरेचसे असे कार्यकर्ते आहेत, म्हणजे नुसते मांजर्ड्यातलेच नव्हे तर आसपासचे सुद्धा, माझ्या जवळ असणाऱ्या माणसांना बऱ्याचशा अशा माणसांना उद्योगधंदे असू देत, कोणता उद्योग नवीन काढायचं तर त्यासाठी सहकार्य, त्यासाठी मार्गदर्शन, अशातून एक जवळजवळ 100भर सुशिक्षित माणसांना मी ह्या गोष्टीत सहकार्य केलं. तर येणाऱ्या भविष्यात जिल्हा परिषदेत मी निवडून आल्यानंतर जेवढ्या उद्योगधंदे असू देत किंवा कुठल्या नोकरीचा विषय असू देत, कोणत्याही क्षेत्रात मी माझ्यासाठी काय करणार नाही. खरोखर एखादा माणूस अडचणीत असेल त्याला कसा वर आणायचा, त्याला कसा सुस्थितीत घ्यायचा, ह्यावर मी नक्की विचार करेन आणि नक्की आपल्या भागातील सर्वांना एकत्र घेऊन जाईन. एवढंच मी या गोष्टीबद्दल आश्वासन देतो. दुसऱ्यागत मी हे केलं, मी ते केलं असं बोलणार नाही. आज तुम्ही गावामध्ये अतिशय छान उपक्रम राबवला आहे. भोंगा सकाळी वाजला की मुलं या ठिकाणी अभ्यासाला बसत आहेत, त्याबद्दल काय? तर आमच्या इथं असं आहे, भोंगा सकाळी नाही वाजत, 9:10 बरोबर आमच्या इथं सकाळी राष्ट्रगीत लागतं. राष्ट्रगीत लागलं की नाही पूर्ण गाव शांत असते.
राष्ट्रगीत असू द्या प्रोजेक्ट, परत भोंगा संध्याकाळी जवळजवळ आत्ताही भोंग्याचं अलीकडे सगळीकडे खेळ निघालं आहे, पण 4-4.5 वर्षापासून आमच्या मांजरड्यात भोंग्याचं सिस्टीम चालू आहे, भोंगा बसवलेला आहे. म्हणजे ह्या कल्पना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही सर्व बसवले आहेत. आमच्या मांजरड्यात नुसता वर्गणीचा विषय असू द्या, आमच्या यात्रा असू देत, जत्रा असू देत, पारंपरिक सण असू देत, ह्याचं आमच्या हनुमान जयंती मोठी असते. तर आम्ही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेबलवर एक माणूस बसतो, तुम्ही 10 रुपये जरी वर्गणी दिली त्याला एवढीच वर्गणी तेवढीच वर्गणी नाही, स्वच्छ वर्गणी आहे मांजरड्यात आमच्या. असे बरेचसेच प्रोजेक्ट आहे घेण्यासारखे. या सर्व योजनातून ग्रामपंचायत आम्ही सक्षम करण्याचा बऱ्यापैकी उद्देश राबवलेला आहे. तसेच नुसतं एवढं आम्ही थांबलेलो नाही. आता आरोडे मांजरडे रस्ता असू द्या, विटा बस्तवडे रस्ता असू द्या सुहासभाईंच्या ह्याच्यातून, तसेच आता हा बी रस्ता आम्ही लवकरच करत आहे, नवी डोरली ते पेड, तो बी रस्ता लवकरच आम्ही त्याचं बी काम मार्गी लावत आहे. कारण तसं विशालदादाने आम्हाला ते बी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं सर्व नेत्यांच्या संगत राहून सर्व योजना सर्व इथं मांजरड्यात आणायच्या. आता ते मांजरड्यात आजपर्यंत आणत होतो, भविष्यात सर्व ह्या आपल्या जिल्हा परिषद गटासाठी त्या योजना राबवीन आणि सर्व जिल्हा परिषदेला गटाला त्याचा लाभ होईल ह्या पद्धतीने मी नक्की प्रयत्न करू. कारण आमचे असे बरेचसेच प्रोजेक्ट आहेत. 1 तास श्रमदानाचा हे आत्ता योजना आल्या, पण आम्ही लई दिवसापासून ही योजना राबवतो आहे. जर रविवारी 1 तास श्रमदानाचा, आता मग आमची स्मशानभूमी असू द्या, मध्ये वड्याला पाणी आलं, आम्ही सलग 3-4 दिवस सर्व आमचे मित्रमंडळी, मी स्वतः रोज मी सकाळी स्वतः का नाही 2-3 खोरी घेऊन 5-6 पाट्या घेऊन सगळी यंत्रणा घेऊन गावात येत होतो. आमचे सर्व मित्रमंडळी असू देत, आमच्या पंचायतीचे कामगार असू देत, सर्वजण आम्ही स्वतः जाऊन ते स्मशानभूमी स्वच्छ करून घेतली. गावात कुठं जरी नाही गटर जरी अडकली आणि ते आमच्या कामगारांना जमना, तर मी असू द्या, आमचा आप्पा साळुंके असू द्या, आमचे योगेश भाई असू देत, हे आम्ही स्वतः जाऊन ते स्वतः तिथं उकरून स्वतः आम्ही स्वच्छ करून देतो. कारण काय, गावासाठी करायचं काय तर हे करायचं असते. पाणी पुरवठ्याचा प्रश्न देखील तुम्ही मार्गी लावलेला. होय, पाणी पुरवठ्यासाठी आता आमच्या पहिला पाणी पुरवठा व्यवस्थित चालूच होता. त्यातून आता नवीन आम्ही पाणी पुरवठ्याची मंजुरी घेतली. स्वतः मी माझी जागा बलगोड मळ्यात तिथं खाली आहे 3 गुंठ जागा दिली, टाकीसाठी 2 गुंठ जागा दिली. जवळजवळ 65 लाखाच्या पुढची स्कीम का नाही आता पाणी पुरवठ्याची स्कीम केली गावासाठी, परत पाणी कमी पडू नये. त्यातनंसुद्धा मध्ये मागं पाणी कमी पडलं होतं तर स्वतःचं बोर मी ग्रामपंचायतीला दिलं. आणि जरी पाणी मागं एकदा कमी पडत होतं तर पाणी कमी पडल्यानंतर माझ्या स्वतःच्या विहिरीचं पाणी मी माझं बागायत वाळवून ग्रामपंचायतीला देतो. काय नाही, हे सगळं करायचं आहे ते आपल्याला गावासाठी, आपल्या परिसरासाठी करायचं आहे. आपला परिसर जर सुधारला तर आपण नक्की सुधारतो, ही माझी भावना आहे आणि ही संकल्पना आहे. हे करत असताना तुम्ही आरोग्याच्या बाबतीत देखील काम केल्याचं बोललं जातं. आरोग्याच्या बाबतीत बरेचसेच आम्ही प्रयत्न केलेले आहेत. कारण जवळजवळ ह्या 4-4.5 वर्ष 5 वर्षात म्हणा की 5 वर्षात भरपूर म्हणजे महिन्यातनं काय वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा आणि नुसतं मांजरड्यात नव्हे, आसपासच्या पूर्ण आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात भरपूर आम्ही आरोग्य शिबिरे घेतलेले आहेत. तसेच रक्तदान शिबिरं घेतलेले आहेत. यातून बऱ्यापैकी जवळजवळ 1000-1100 पेशंटचं कोणतंही हाडाचं ऑपरेशन असू द्या किंवा डोळ्याचं ऑपरेशन असू द्या, ही ऑपरेशन आम्ही मोफत करून दिलेले आहेत. तसेच जवळजवळ 1000च्या वर कमीत कमी आम्ही 1 रुपयाही न घेता रक्ताच्या बाटल्या त्यांना मोफत दिलेल्या आहेत. बऱ्यापैकी आम्ही सहकार्य केलेलं आहे. तसेच आता आमच्या PSCचं मध्ये एकदा प्रश्न उपस्थित केला होता, ते मला एक जणांना कोणतरी सांगितलं. तर ते PSCचा बी विषय असा आहे, मध्ये PSCचं काम चालू होतं, 1 वर्ष 1.5 वर्ष जवळजवळ काम चालू होतं आणि पावसाळ्याचा दिवस होतं, व्हायचं काम करायला त्यामुळं अडचणी बी येत होत्या. कारण PSC चालू असताना ते काम करायचं होतं, त्यामुळे बंद करून काम केलं असतं तर तो विषय वेगळा होता. त्या पिरियडमध्ये थोडीशी हेळसांड झाली, पण तदनंतर आम्ही सर्व त्याची रिपेरी केली म्हणा थोडक्यात. कारण PSCचं काम पूर्ण झाल्यानंतर नवीन स्टॉप, आता आमच्या PSCत ऑपरेशनसुद्धा होतात. त्यामुळं असं काही कोणी समजायचं काम नाही, आमचं लक्ष नव्हतं. त्यावेळेलासुद्धा आमचं लक्ष होतं. आज हे आमचं लक्ष आहे आणि उद्याही आमचंच लक्ष राहणार. तिथं
जरी कुणीही जाऊन सांगितलं आणि कुणीही जाऊन बघितलं, खरोखर त्या PSCत कोण कोण जास्त वेळा येते लगेच सांगतील. ती काय हातच्या काकणाला आरसा नको, हे एक त्यातलं उदाहरण आहे. उगं मोठं बोलून आणि मोठं सांगून ह्यातनं काही घडत नाही, ह्यातनं काही निष्पन्न होत नाही. सर्वसामान्य जनता ठरवते कोण काम करते, तिथं कोण येतं. प्रत्येक जणाचं काय जरी लागलं, काय जरी झालं, माणूस मला डायरेक्ट फोन करतं. लगेच मी फोन करून त्या माणसांची काही अडचण असू द्या आम्ही दूर करतो. असं काय कोणी समजायचं काम नाही. नको त्या गोष्टीचा भाव करून ह्या गोष्टी घडत नाहीत. निवडणुका आल्या म्हणजे नुसतं ते बोलून किंवा म्हणून गोष्टी होत नाहीत. त्यासाठी का नाही कंटिन्यू त्याच्यासाठी मागली 5 वर्ष त्या रान जर का नाही पेरायचं असेल तर त्याला पूर्व मशागत महत्त्वाची असते आणि हे पूर्व मशागत मी आजपर्यंत केलेलं आहे. त्यामुळं माझं पीक हे चांगलंच येणार. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तुम्ही प्रायोरिटीनं काय कराल? जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर माझं प्रायोरिटी असेल प्रथमतः शिक्षण क्षेत्रावर जेवढं जमल तेवढं मी प्रयत्न करीन. त्यानंतर आरोग्य असू द्या, त्यानंतर शेतीविषयी काय कोणत्याही कल्पना असू देत, सर्व गोष्टीवर शिक्षण, शेती, आरोग्य सर्व त्यात ही गोष्ट अशी बाजूला राहणार नाही. सर्व गोष्टीसाठी मी अहोरात्र माझ्या जे आपल्या दिवसातील 24 तास असतात त्यातलं कमीत कमी 12 ते 14 तास ह्या 13 गावासाठी मी देईन. आणि त्यांनी कधीही रात्री अपरात्री केव्हाही मला फोन करू देत, कोणतीही अडचण येऊ द्या, त्या सर्व गोष्टीसाठी मी कायम अवेलेबल राहणार. कारण का माहिती आहे का, मला काय आता काही अडचण नाही. माझे दोन्ही मुलं मिळवतात, माझे सर्व भाव मिळवतात, मला काही अडचण नाही. मी फक्त ह्या सेवेसाठी, कारण ह्या सर्वसामान्य माणसांची, सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यात जो मला आता आनंद मिळतो आहे आणि त्या सेवा करण्यामुळंच त्यांचंच पुण्य मला जे मिळतं आहे, त्यामुळे मी चांगल्या स्थितीवर आहे. मला कोणत्याही कशाच्याही 1 रुपयाचीही गरज नाही. माझं सर्व मी सेटल आहे. त्यामुळं फक्त इथून पुढं या भागाची सेवा करणे हेच माझं एकमेव व्हिजन आणि उद्दिष्ट राहील. नमस्कार. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं, हे होते मांजर्डे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मोहन नाना मोहिते पाटील यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपावर त्यांनी सडेतोड उत्तर देखील दिलेलं आहे. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, तासगाव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.